फोनवर ऐकताना त्याची संध्याकाळी बोलायला मी सहज माझे सगळे केस पेपर चालले. तर ज्यांचं निदान मी दुरुपयोग केलेला आहे, पेशंट येताना वेगवेगळे डायग्नोसिस घेऊन आले, पण माझं डायग्नोसिस तुम्ही आहे, चिकित्सा कोणीची केली आणि बरे झाले, असे 32 डिसीज निघाले. 32 माझ्याकडे अजून एक आजार आहे, त्याच्यामध्ये नेफ्रोटिक सिंड्रोम पासून ते आता सांगितलेली सगळी लक्षणं आहेत. त्या दांडामध्ये सगळं काय. आता तो नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणून आला, त्यांनी सांगितलं की स्टेरॉइड ट्रीटमेंट आहे, लाईफ औषधं घ्यायला लागतील, नक्की होईल. नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणजे पूर्ण बरे झालेले आणि 30 वर्ष फॉलोअप असलेले पेशंट तुम्हाला आपल्याला डायग्नोसिस करता आलं. त्यामुळे असे अनेक पेशंट आपण प्रॅक्टिस मध्ये चांगल्या पद्धतीने डायग्नोसिस केले तर आपल्याला प्रॅक्टिस मध्ये यश येईल. आमच्या एका मित्राची मुलगी माझ्याकडे तिची आई घेऊन आली. ती कॉलेज शाळेमध्ये शिक्षिका आहे, तरुण आहे, 30-32 वर्षाची असेल. आणि ती म्हणाली की उलट्या होतात. किती होतात? दिवसातून 5-6 वेळा. ठीक आहे, मी आपलं साधारण बघितलं, आमचं मित्र आहे, आमच्याकडे तुम्ही सगळं 2 दिवसात औषध दिलं, 4 दिवसातून दिलं, 8-10 दिवसातून हिच्या उलट्या थांबल्या. एखादा पार्ट स्टोन असू शकतो, अन्य काही असेल, पण एकदा सोनोग्राफी करू. सोनोग्राफी केली, रिपोर्ट नॉर्मल. मग अजून उलट्या थांबत नाही. माझ्या डोक्यात जरा शंका आहे. ती दोघंही आल्यानंतर मुलीला बाहेर पाठवलं आणि आईला बसवलं. म्हटलं मला डाऊट आहे काय? म्हटलं हिला उलट्या होतच नाही. म्हटलं ही तुमच्या समोर उलटी करते का? नाही म्हणे, मी बाथरूममध्ये गेल्यावर दार लावून घेते, कारण मला माहित नाही, पण ती असं करते. तर म्हणतात उद्यापासून असं करा की उलटीला त्याच्याकडे दार लावायचा नाही. आणि हिला खरी उलटी होती की बघा. मग असं लक्षात आलं की हिला उलटी होतच नाही, ही आत जायची आणि नुसते ओकंब्याचे आवाज काढायचे. ही सायकोसोमॅटिक केस. हे म्हटल्यानंतर त्या आईचं एकदम तुम्ही कसं काय डायग्नोस केलं? म्हणून आम्ही डॉक्टर झालो. तर तुम्ही नाही झाला. आता यांच्यासाठी मग मी काय म्हणतात तरी आता मयूरभिक्षा शाबाशी द्या, हस्ती बशी द्या, काही पेशंट कसा आहे तो नीट न्याहाळला पाहिजे, नीट दुसरी घेतली पाहिजे आणि योग्य चिकित्सा केली. निदान नंतर चिकित्सा कशाला गोळ्या वाटत बसायला नाही. आणि असा एक पेशंट ट्रीट झाल्यानंतर तुमच्याकडे त्यांच्या सगळ्या नातेवाईकांची राख लागते. माझ्याकडे बोलिव्हियात पाहिजे तर त्या एकदा थांबवत असत, सगळी फॅमिली माळवळ येते. आता रिसेंटली असं झालं, चांगल्या करिअरची मुलगी ती जॉबला लागली, फायनल इयरला बसेल आणि एकाएकी एकदम बोलेनाशी झाली, काही वार्ता नाही. तिथे सगळा ग्राफ खाली यायला लागला. मग आईचा फोन आला, असं असं करते, तिला घेऊन या. घेऊन आले, बघितलं, जरा हिस्ट्री घेतली सगळे आणि चौकशी केली. माझ्यावर या फॅमिलीचा पूर्ण विश्वास. तर ते झाल्यानंतर मी त्या मुलीला म्हटलं तू बाहेर बस. की आईनं म्हटलं मला डाऊट होईल म्हणजे काय आहे. म्हटलं ह्या मुलीचा तुमचा संपर्क कसा आहे? म्हणजे चांगला आहे. म्हटलं तुम्ही एकमेकांची गप्पा वगैरे मारता का? फ्रेंड आहे कधी? हो मारता म्हणायचं. खूप वेळा होईल असं नाही, पण कधी कोर्टमध्ये असेल की सगळं काही होईल. म्हटलं हिला घरी गेल्यानंतर ज्या दिवशी तिचा मूड आहे त्या दिवशी म्हटलं हिला विचारायचं की हिचे मित्र कोण आहेत. हिच्या मित्राची काहीतरी हिच्याशी म्हटलं गडबड केलेली असं माझा डाऊट आहे. आणि म्हटलं असंच आहे, त्याचा हा सगळा परिणाम आहे. चिन्हावती मुलगी अशी नाही. म्हटलं ती मुलगी अशी नाही, मुलगा कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आणि मग त्या बाईच्या डोक्यात ते योग्य नाही. कधीतरी 2 दिवसांनी 3 दिवसांनी ज्यावेळेला जरा ती मुलगी मूडमध्ये आहे, तिने जेव्हा नीट चौकशी केली तर तिच्या बरोबर असलेला मुलगा तिने तिच्यावरती काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आणि मग तिला शेवटी वय असं असतं, ऍडमिट असतं, कळत काही नसतं. पण मग हिने पुढच्या गोष्टी मग प्रेम लग्न हे नाही करायचं. जबाबदारी सांगायला लागल्यानंतर ही शाळेत झाली. पण त्याचा परिणाम असा झाला की बोलायला शिकून झाले, प्रचंड डिप्रेशन मध्ये. आईला त्या दिवशी हे कळलं. मला रात्री 9:30ला फोन आला, डॉक्टर तुम्ही कसं काय ओळखलं की अशा पद्धतीचा काहीतरी व्यवहार झाला असेल म्हणून ही मुलगी अशा पद्धतीने बिहेव करते.
असं केल्यानंतर पेशंट आणि त्यांचे नाते तुमच्यावरती प्रचंड विश्वास बसतो. आणि माझं डायग्नोसिस परफेक्ट. त्यामुळे केवळ रिपोर्ट्स बघणं, केवळ औषधं देणं, काहीतरी महाकल्याणाचं कृत, महापैशाचे कृत, ते पेशाचे आहे ते आधी करावा. डायग्नोसिस खूप महत्वाचं आहे. आणि असे की तुम्हाला असं काही केसेस सांगू शकतो. आणि निदान करताना मी म्हटलं असं ॲलोपॅथीचा चष्मा लावला, चष्मा आहे. एक आयुर्वेदिक कंपनीचे मॅन्युफॅक्चरर मला एकदा फोन आला, अहो ते आपल्याकडे ऑक्सिजन बनवण्यासाठी ते औषध आहे. म्हटलं आयुर्वेदातच आहे, तर काय प्रॉब्लेम झाला? ते म्हणजे माझ्या रक्तामध्ये ऑक्सिजन तयार होत नाही असं डॉक्टरने सांगितलंय. ते ऍडमिट होते सायन हॉस्पिटलला आयसीयू. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या शरीरात ऑक्सिजन होत नाही. मग म्हणाले ते म्हणाले आमच्याकडे आम्ही ऑक्सिजन लावून ठेवलेलं आहे. म्हटलं गाडीत पेट्रोल टाकायचं आणि पळवायचं, पेट्रोल संपलं की गाडी बंद. म्हटलं संपलं तुमचं. पण म्हणलं असं नाही, आपण करू. त्यांना म्हटलं मी तिथे येईन बघायला, परंतु मला औषध द्यायला काही स्कोप नाही, कारण ते अलाव करणार. तुम्ही डिस्चार्ज घ्या, काय करायचं आपण बघू. 4-5 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला. घरी आल्यानंतर मी त्यांना बघायला गेलो. तुम्ही बघितल्यानंतर ते सगळे रिपोर्ट्स, ते ब्लड टॉक्सिसिटी स्टडी, गॅस स्टडी, सगळं ते एवढी काही आम्हाला व्यायामाला पुढे एवढं कळत होते. ते बघितल्यानंतर मी हिस्ट्री घेतली सगळे सरांनी सांगितल्याप्रमाणे. तर असं लक्षात आलं की पूर्वी असा एक इन्सिडेंट घडला होता. दम लागणं आणि श्वास घ्यायला त्रास होता. म्हटलं तेव्हा घडला होता. तर त्यांच्या फॅक्टरीमध्ये चित्र तळत होते. त्यावेळेला ती चित्राची डस्ट इनहेल झाली होती. असं काही वर्षांपूर्वी घडलं. आणि हा इन्सिडेंट ज्यावेळेला घडला त्यावेळेला चित्रकाची डस्ट जास्त इनहेल झाली आणि त्यांना डायरेक्ट सायनोसिस झालं. हात पाय काळे पडायला लागले, इतके ब्रेथलेस झाले की त्यांना ताबडतोब हॉस्पिटलाइज करायला लागलं. लावल्या ते हळूहळू सेट झालं. सगळं पुढचं जे चक्र चालू झालं. त्याचा निष्कर्ष असा होता की त्यांच्या शरीरात ऑक्सिजन होत. मगाशी मी सांगितलं आगम सिद्धत्व प्रत्यक्ष फलदर्शना मंत्रवत संपवते. कुठल्या अर्थाच्या लेखकाची टेरी काय पासणे. आज घरी गेल्यानंतर भावप्रकाश काढा आणि चित्र वाचून काढा. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे चित्रकाची डस्ट इनहेल झाली तर श्वासावर लिहिलेलं आहे. सायनोसिस झालं तर ऑक्सिजन लावला गेला नसता तर माणूस गेला असता. पण यांना तपासल्यानंतर यांचं निदान की कफप्रधान श्वास असं निदान केलं. बाकी सगळे लक्षण आपल्याकडे वातप्रधान आणि कफप्रधान सूत्र दिलेलं आहे. तमोगितु विरेचन वातस्य उपक्रमा स्नेहस्वेद संशोधन होतो. याला मी विरेचन स्नेहस्वेद अन्य सगळं केलं. हे योग वशीकरण केला, अन्य औषधं दिली. 3.5-4 महिन्यानंतर पूर्ण केला. त्यांच्या घरात ऑक्सिजन बनायला सुरुवात झाली. सगळं काय झालं आणि पूर्ण ठणठणीत. आता ते वयाच्या 82-83 वर्ष, 1.5 वर्षापूर्वी होता. परंतु आयुर्वेदामध्ये ऑक्सिजन बनवायला औषध आहे का? उत्तर काय तुमच्याकडे? मी जर म्हटलं तर नाही असं पेशंट तुम्ही ट्रीट कधी करता? मी असं सांगतो की जे आद्यशास्त्र थांबतात तिथे आयुर्वेद चालतो. तुमचा आम्हाला शिकवलंय का? आमच्या ग्रंथात काय आहे, आमचं सूत्र काय सांगताय, तर या पद्धतीने जर आपण केलं तर मला चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस करू शकता. आणि म्हणून निदान चांगलं पाहिजे. आता आपल्यापैकी इथे प्रॅक्टिशनर्स पण आहेत बरेच. बघा आपल्याकडे पेशंट मला मायग्रेनचा त्रास, मायग्रेनच्या डॉक्टरलाही कळत नाही, यांना त्याला कळत. मायग्रेनचा येणारा पेशंट तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने निदान केलं तर कोणाला दुष्ट प्रतिसाद असतो, कोणाला पेनस असतो, कोणाला आघाव वेदना असतो, कोणाला छर्दी असतो, कोणाला आम्लपित्त असतो. हिस्ट्री नीट घेतल्यानंतर कळतं नेमकं त्याला शिरशूल आहे का, छर्दी आहे. शिरशूलाचं ते इथे दुखतंय का, इथे दुखतंय का, इकडे दुखतंय का, इकडे दुखतंय, ह्याच्यावर आपण निदान करतो. मग लघुसूचकर द्यायचंय का, सुवर्ण सूचकर द्यायचंय का, म्हशी वापरायचंय का, अजून त्रिकोण कीर्ती द्यायची का, नस्य द्यायचंय, अशा अनेक गोष्टी करतायत. त्यांनी मायग्रेन म्हटल्यानंतर तुम्ही मायग्रेन म्हणायचं नाही. तुम्ही त्याचं निदान करा आणि ते आयुर्वेदिक निदान केलं तर मायग्रेनचे तुम्हाला 7-8 प्रकार मिळतात. हाऊ टू डायग्नोज द पेशंट हे खूप
थायरॉइडपासून वापरलेलं नाही. पूर्वीपासून कॅन्सरपर्यंत सगळे पेशंट आम्ही बघतो. औषध खूप काहीतरी मोठं द्यायला लागतंय आणि पुतळीतनं काढता म्हणजे पेशंट बरा होईल अजिबात. जॉईंट पेन मध्ये बघतो आपण आणि आता प्रोप्रायटरी मेडिसिन मिळतात. तो सांगतो आमच्या याच्यामध्ये सुवर्ण एवढ्यामध्ये सुवर्ण आहे, असतं किती 0.1 मिलीग्रॅम. काय होणार आहे त्या 0.1 मिलीग्रॅम? कंपनी पैसा कमवते, तुमचं नाव कमवते. त्याच्याकडे त्या सुवर्ण योगराज पोपटी त्याचं पेन थांबणार आहे का? मुळात त्याची अवस्था काय आहे? ती सामावस्था आहे का निरामावस्था आहे? मग निरामावस्था असेल तर कुठला कल्प वापरायला, मात्रा किती वापरायला पाहिजे? अनुभव सांगतो, माझ्याकडे उत्तर भारतीय पेशंट होती भैया कम्युनिटी. त्या बाईला आम्हाला होतं की सुरुवातीला गोकुळ 2-3 वेळा दिले, मग 2 गोकुळ गेले, गोक्षुराने योगराज तरी कमी नाही. मग मी तिला मला वाटतं अमृता किंवा त्रिफळा गोक्षुराने आणि योगराज असे 3 वेळा दिल्या. तरी थांबे ना. मग एक गोळी अजून वाढवली, 4 गोळ्या 3 वेळा दिल्या. आता ही भैया कम्युनिटीची होती, हिंदी भाषिक होती, त्यामुळे मी तिला सांगताना असं म्हणलं हे 4 गोळी 3 बार लेना है. बोलेगा तो 12 गोली सुबह, 12 दोपहर को, 12 रात को लेना है. समझ में आया? समझ में आया. ये 8 दिवसात असेल, तिसऱ्या दिवशी माझ्या दवाखान्यात हजर मतलब आपको 8 दिन का दवा खत्म हो गया. कितना गोली लिया? 12 गोली. ही प्रत्येकातल्या 12 गोळ्या म्हणजे 36 गोळ्या सकाळी, 36 दुपारी, 36 रात्री. परंतु 36 गोळ्या घेतल्यानंतर त्या बाईचं सांध्याला सूज नाही, आडकता नाही, वेदना नाही, मस्त टकाटक चालत आहे. मात्रा किती लागू शकते त्याची एक्स्ट्रीम केस. त्यामुळे आम्ही आपल्याकडे ते सूक्ष्म देणारे लोक आहेत ते आम्ही आम्हाला पण जास्त केलं तेवढं औषध पुढे असतं. मी कोणाला टीका करत नाही. कसं काय बरं वाटतं? 36 गोळ्या दिल्यानंतर त्या बाईची सामर्थ्य जर कमी होत असेल तर 1 गोळी 2 वेळा, 1 गोळी 2 वेळा, 3 वेळा, कसं काय पेशंट बरं वाटतं? अवस्थानुसार मात्रा देता आली पाहिजे आणि म्हणून त्याला खूप महत्त्व आहे. चिकित्सेमध्ये आपल्याकडे आपण री ओळखतो, आपस मारायचा आणि हा व्याधी काय बरा होत नाही, पुढे झाली तर बरा पूर्ण आपस मारायचे बऱ्याच झालेले 30-30 वर्ष फॉलोअप असलेले पेशंट तुम्हाला नाव, पत्ता, फोन नंबर देतो डॉक्टर. योजना कसं हिपॅटायटिस बी चे पेशंट येतात. हिपॅटायटिस बी मध्ये त्याच्यात काही औषध नाही, असं राहील अमुक काय आता मध्यंतरी पुण्याला टिळक आहे माझं व्हायरल हिपॅटायटिस वरती व्याख्यान 5-6 केसेस दाखवले. आता मुद्दाम त्याचे केवळ रिपोर्ट लिहून आणले. व्हायरल हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असलेला एक पेशंट होतं, त्याचा व्हायरल लोड किती असावा? 99,38,281 आणि ट्रीटमेंट 5 महिने दिल्यानंतर ते 16,65,000 झाले आणि त्याच्यानंतर त्या 2 महिन्यानंतर ते 20 ऍब्सोल्युटली नॉर्मल. असे मी व्हायरल हिपॅटायटिसचे बरेच गेलेले परत 25-30 वर्ष फॉलोअप असलेले पेशंट आहेत यांचं नंतर पॉझिटिव्ह आलेलं नाही. काही पेशंट काही वर्षांनी पुन्हा पॉझिटिव्ह होतात, हे लक्षात घ्या. 10 वर्ष निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा कधीतरी चेक केलं तर पॉझिटिव्ह आलं आणि मग ते पुन्हा निगेटिव्ह आहे. आणि काही पेशंट पूर्णतः निगेटिव्ह होत नाही, व्हायरल लोड कमी होतं. परंतु व्हायरल हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढचं प्रोग्नोसिस काय असतं? एक तर सिरोटिक चेंजेस होऊ शकतात, लिव्हर कोलॅप्स होऊ शकते. आपण यांची ट्रीटमेंट देऊन लिव्हर प्रोटेक्ट करू शकतो आणि 15-20 वर्ष पेशंट अत्यंत ठणठणीत काही न होता ठेवू शकतो. आणि याचा विचार आयुर्वेदिक पद्धतीने कसा करायचा, म्हणजे मी काय करतो बाकीचे काय करायचं त्याने ठरवा. की बी हा व्हायरस आहे, कुठला तरी तो तुमच्या शरीरात आलेला आहे, ट्रान्समिटेड आहे. आपल्या दृष्टीने ही विषाक्तता आहे, लिव्हर मध्ये आहे, रक्तामध्ये आहे. पण यकृत हे रक्ताचं मूलस्थान आहे. रक्तधातू जर दूषित झाला असेल किंवा रक्तधातूची चिकित्सा करायची असेल तर विरेचन आणि रक्तमोक्षण हे 2 मार्ग आहेत. अशा सगळ्या पेशंटना दर 15 दिवसांनी विरेचन आणि 15 दिवसांनी रक्तमोक्षण असं करा. 3 महिने 4 महिने 4 महिन्यानंतर व्हायरल लोड करा, ते कमी बघायला मिळतं. काही महिन्यानंतर तुम्हाला हिपॅटायटिस निगेटिव्ह झालेला वाढेल. अभ्यंतर चिकित्सेमध्ये काय देता येईल? माझ्या वापरामध्ये मी पुनर्नवास्कर काढा आपल्याला मध्ये रत्नाकराचा लघु
लघुरुची स्टडी काढाय तर दृष्टीला सगळ्यात चांगला काढायला लघुरुची स्टडी काढा. सकाळ संध्याकाळ कळत द्या, त्यात महात्मा होतं टाकून द्या. विरेचन द्यायचं असेल तर 3 दिवस स्नेहपान करायचं, चौथ्या दिवशी विरेचन द्यायचं. रक्तमोक्षणाच्या आधी त्याला काहीतरी दैवात खायला घालून बोलवा, शिरावेद करायचं, रक्तमोक्षण करायचं. असं केलं तर हे सगळे पेशंट चांगल्या प्रकारे कम्फर्ट होतात. आता आमचा मित्रच आहे, कावीळ झाली त्याला, कावीळचं बिलिरुबिन वगैरे पण 17-18 होता, ऍडमिट होता. माझ्याकडे आला त्यावेळेला त्याचं व्हायरल लोड असेल 17 लाख 18 लाख. बरोबर 3 महिन्यामध्ये त्याचं व्हायरल लोड पूर्ण नॉर्मल. त्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे जो आला होता त्याने म्हणजे हा रिपोर्ट घेऊन दाखवला. तर आमच्या इथे सुदैवाने डॉक्टरांचे सगळे कन्सल्टंट मला व्यक्तिशः सगळे ओळखतात, त्यामुळे माझा रिपोर्ट मी माझं नाव घेतलं कुठेही बोलत आहे, बाकीचे लोक कॉमेंट्स करतात. पण आपल्याकडे म्हण आहे, माप दाखवण्यातच राहतो. हे त्यांच्या तोंडावर कसं म्हणायचं की त्यांचे इन्व्हेस्टिगेशन सुद्धा त्यांना आपल्याला दाखवता येईल. हे असं पण तुमच्या लॅबचा रिपोर्ट आहे, माझी लॅब नाही. पहिला